हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि मी ना हेअर कट केले ते त्यामुळं केस कापलेली त्यामुळे मला ना असं पाठीमागून बघायचं होती कसे सळ आलेत का नाहीत, कारण घरीच कापलेले केस आहेत हे. आणि थोडंसं मेहंदी पण लावायची, कारण उद्या जायचं आहे लग्नाला मला वाईला. तर घरातलं कोणच नाही जाणार, मी एकटीच जाणार आहे लग्नाला. कारण ती लग्न माझ्या मावस बहिणीच्या माझ्या सख्या मावस बहिणीच्या मुलीचं लग्न आहे. आणि बराच दिवस झाला जायचं चाललं आहे. तर फायनली घरून ग्रीन सिग्नल आला आहे की त्यांच्याकडून की ते म्हटले की जा म्हणून. तर मग म्हटलं चला तयारी करूया. तर केस थोडीशी कटिंग केली, थोडीशी वरखाली म्हणजे झालते म्हणून कट केली. आणि त्यानंतर ना म्हटलं चला आता जाऊया. तर ही बॅग घेतलेली मी. तर ही बॅगला 2 वर्ष झाले असतील, कारण मी पुण्यात गेली ते ट्रेनिंग होतं आमचं 3-4 दिवस. तिथून मी ही बॅग आणलेली बागेतून, त्या सरस बागेतून. तर मला फक्त 200 रुपयाला ही बॅग बसलेली आणि क्वालिटी एकदम छान आहे त्याची. तर आता मी कुठं जायचं म्हटलं तर ही बॅग घेऊन जाते. आणि खूप छान बॅग आहे. तर म्हटलं चला आता काय न्यायचं आहे ते मी घेऊन जाऊ. परत उद्या खूप गोंधळ होणार आहे, कारण लवकर जायचं आहे. 9-9:30 वाजता तर घर सोडायला पाहिजे, कारण पाऊस येते. आणि त्या साईडला खूप पाऊस असतो, आपल्याकडे तर कमी पाऊस असतो पण त्या साईडला खूप जास्त पाऊस असतो. तर हे थोडेसे गळ्यातले होते माझे अक्कासाहेब वगैरे हे सगळं, कारण परत ध्यानात नाही राहिलं. घालून तर नाही मी जाणार, मी तिथे गेल्यावर घालणार आहे. तर त्यासाठी म्हटलं आपलं बॅगेत भरून ठेवा, परत ध्यानात राहत नाही माझ्या. तर परत घरात अंगठी ठेवलेली माझी मी, ही म्हणजे ही अंगठी मी ठेवून देते. आणि रोज वापरायला खोटी अंगठी आहे ती माझी, दुकानात विकायला आणलेली मी 20 रुपयाला अंगठी. ती अंगठी खूप छान लागली मला ती, कारण त्या गरम पाण्याने किंवा कशाने त्याचा काही कलर गेलेला आहे तशी अंगठी आहे ती. आणि ही आत्ता नवीन काढलेली ती जुनी अंगठी आहे ही, आणि ती आत्ता ठेवलेली ती नवीन म्हणजे लग्नातली अंगठी आहे माझ्या. तर ही अंगठी खूप छान आहे, 20 रुपयाची, पण असं वाटत नाही की 20 रुपयाची अंगठी आहे म्हणून. आणि त्यानंतर ना म्हटलं आता साड्या कुठल्या न्यायच्या. तर म्हटलं आता ही साड्या एकदा भरून ठेवल्या म्हणजे उद्या जास्त घाई व्हायची नाही, कारण इथलं स्वयंपाक वगैरे सगळं आवरून जायचं. मला डबा घेऊन जाणार आहे मी जाताना, कारण मला नाही खाल्लं एसटी तर मला खूप जास्त असं उंचाळ लागत होतं, डोकं दुखतं. आणि त्यात मी आरूलासुद्धा घेऊन नाही जाणार आहे, कारण तिकडं त्या भागातनं सारखा पाऊस असतो. तो उद्या तर कसं होणार आहे काय माहिती. तर त्यासाठी म्हटलं अजून एक साडी घ्यायची का, तर मी घेणार होती ही लाल साडी, पण मला ती काय बरोबरच वाटली नाही. तर त्यासाठी मी ही पण नाही घेणार साडी, ती हिरवी साडी घेतली, कारण मला ती खूप जास्त आवडते आणि परफेक्ट बसते माझी. मला ते ब्लाऊज वगैरे सगळं व्यवस्थित बसतो. आणि मला तर वाटतं ना की माझी ना तब्येत वाढली ना, त्यामुळं ना म्हणजे माझी तब्येत वाढलीच आहे, त्यात काहीच नाही. पण मला त्याने खूप त्रास होतो. जुने साड्यात अजिबात म्हणजे ब्लाऊज बसत नाही आहेत आणि ते तशाच पडून राहते. तर ही एक माझा ब्लाऊज आहे. आणि आत्ता जी मी उद्या लग्नात साडी घालणार आहे ते सेम ह्याचाच पॅटर्न आहे. आणि त्यासाठी मग म्हटलं त्याच्यावरचं कशाला ब्लाऊज शिवायचा आहे, म्हणून म्हटलं त्याच साडीवर हाच ब्लाऊज घालणार आहे, कारण ह्याचा ब्लाऊज पीस सेम असाच आहे, काहीच फरक नाही, फक्त काठ थोडासा वेगळा आहे. तर तो पण मी ठेवून टाकला आहे. आणि तुम्हाला ती साडी दाखवते मी, म्हणजे मी उद्या घालणारी साडी. कारण मी प्रत्येक वेळेस काय केलं आहे म्हणजे बघितलं ना, ही हा पीस त्या साडीचा आहे की जेणेकरून उद्या घालणार आहे त्याची. तर ह्या साडीवर मी, आणि ते मी शिवणारच नाही, कारण ह्याच्यावरची साडी आहे माझ्याकडं. तर म्हणून म्हटलं आता कशाला 2 एकाच कलरचे 2 ब्लाऊज शिवण्यापेक्षा एकच ब्लाऊज शिवावा. तर त्यासाठी मग म्हटलं आपण बांगड्या वगैरे ठेवावेत, कारण लागतात उद्या. आणि कसं कुणाला म्हणजे मला जास्त बांगड्या नाहीत, तर एखादा कडा असला हातात तरी चालतं. पण लग्न ह्याच्यात म्हटलं चला आपण आता आहेत तर घेऊन जायचं तिथं, तर घालणार म्हणजे भरलं नाही भरलं, पण आपलं स्वतःचं म्हणून म्हटलं की आपण आपलं घेऊन जाऊया. आणि तिथे गेल्यावर मग परत कडा वगैरे बांगड्यांच्या ह्या त्या करायच्या. आणि उद्या संध्याकाळी गेल्याच्या नंतर ना मेहंदी काढायची, कारण मेहंदीला माझ्याकडे आत्ता कोण नव्हता, त्यामुळे म्हटलं नाही काढली तर काढणार मेहंदी, नाही तर मग बघू कसं होतं आहे तसं. नंतर मी बॅग वगैरे सगळी भरून ठेवली. आणि त्यानंतर ना मी म्हणजे तिथलं सगळं आवरायला घेतलं, कारण मी आज ना दुकान घर हे सगळं स्वच्छ करून टाकलं, की जेणेकरून परत मी येतोपर्यंत ती तसंच राहणार आहे म्हणून. तर हे सगळं करून टाकलं आहे मी, त्यात काय आता हेच नाही राहिलं. तर आणि आता साडी आहे माझी. आत्ता मी जे नवीनच अजून घडी पण नाही मोडली एकदा पण, आणि तो ब्लाऊज दाखवला आणि तो यातलाच ब्लाऊज पीस होता. तर ही साडी माझी मी त्या लग्नात घालणार आहे, परवा दिवशी लग्नात. तर असा पिस्ता कलरसारखा आहे,
तर ही साडी मी घालणार आहे लग्नात आणि ही नवीन माझ्या दुकानातली साडी आहे ही. तर तुम्हाला कसा वाटला कलर? मला तर आवडला, कारण माझा असा ह्या कलरची साडी कलरच नव्हता माझ्याकडं. तर त्यासाठी म्हटलं आपण चला आता बॅग भरून ठेवते, डायरेक्ट फायनल बॅग भरून ठेवणार आहे आणि मग तेही करून ठेवणार आहे. आरू पण लागलेली मागं माझ्या, पण त्या साईडला इतका पाऊस असतो. आमचं ठरलेलं गाडी जायचं, पण गाडी पण त्यांना सुट्टी नाही आहे, त्यामुळं मग हे जरा असं सगळं विस्कळीत झाले, त्यामुळे मला एकटीला जावं लागते. तर त्यानंतर आणि सकाळपासून आज ना 2दा-3दा पाऊस झाला आहे आणि पाणी मला बोरचं पाणी माझ्या परत व्यवस्थित झालेलं आहे. तर त्यांना जायचं होतं पेपरला पुण्याला, तर मी त्यांना वाटाण्याची उसळ किती 2 जण जाणार होती ती, तर 5-6 चपात्या दिल्या त्या आणि त्यांच्याकडून अभ्यास करून घेतलेला थोडासा रात्रीचा. तर कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा कसा वाटतं व्हिडिओ माझे. तर ह्यांना बस स्टॉपला दिलं आणि म्हटलं जाऊन लवकर माघारी या, कारण आज जर पाऊस लागला तर त्यांना सांगितलं राहायला मुक्काम करा तिथं, कारण त्यांच्या मामाचा मुलगा आहे तिथं, तर तो तिथं म्हणजे हे तिथं जाऊन मुक्काम करते ना. आणि जर नाहीच पाऊस आला त्यांना वाटलं घरी यायचं, मग म्हटलं या घरी, तसं पण काही नाही येतं एवढं. तर चला ते पण चालत पुण्याला, आपण उद्या भेटूया प्रवासामध्ये. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला बाय.